रात्रीचे 11 वाजलेत आणि आता असा व्हिडिओ शूट करतोय. मागे बघत असाल तर बॅकग्राऊंड पण काही खास नाहीये, कस तरी सेटअप बनवलाय तो. काय झालं सर, चॅनल वगैरे हॅक झालं का आपलं? नाही नाही, तसलं काही होत नाही. सुंदर पिचाईंशी खास संबंध आहे आपले, तर तसं चॅनल वगैरे कोणी हॅक करत नाही. काही गोष्टी होत्या ज्या माझ्या मनात स्ट्राईक झाल्या, त्या तुमच्याशी बोलायच्या होत्या, म्हणून हा व्हिडिओ मी अर्जंटली रेकॉर्ड केला. आता सध्या कसं आहे ना, आपलं चॅनल जसं जसं मोठं होतंय तसं तसं ते मला कमेंट्स वाचणं शक्य होतंय. वाचत असतो बऱ्यापैकी, मी ओव्हरव्ह्यू घेत असतो काय कमेंट्स आहेत, रिप्लाय करणं जमत नाही. पण एक पॉइंट जो मला दिसतोय सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये, मेजॉरिटीमध्ये, की टेस्टमध्ये मार्क्स वाढत नाहीये आणि सिलेबस कम्प्लिशनला प्रॉब्लेम जातोय. कॉन्फिडन्स तर जमिनी खाली गेला असणार आहे, मी समजू शकतो. या सगळ्या गोष्टी आहेत, प्रेशर आहे, खूप साऱ्या ठिकाणून प्रेशर आहे, पॅरेंट्सचं एक्सपेक्टेशन आहे. आधी जेई झालं सर, जेईचं जे काही झालं ते झालं, आता पहिला अटेम्प्ट आहे, पहिल्या अटेम्प्टला पण भीती वाटते, काय होईल काय नाही होणार. ही भीती जी आहे ना, ती भीती खरी आहे. म्हणजे असं नाहीये की ती भीती अचानक व्हर्च्युअली तयार झाली आहे. जर स्कोर आपला 50, 60, 70 येत असेल ना, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. तर 100+ तुम्ही गेलात तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला स्कोप आहे. म्हणजे सीईटीच्या फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये काहीतरी मिळू शकतं तुम्हाला. 100 असेल, 110 असेल, 120+ असेल, ठीक आहे ना. सीओईपी, व्हीजेटीआय किंवा सरदार पटेल हे कॉलेजेस नाही जरी मिळाले तरी अजून खूप सारे चांगले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. पण जर आपण 60, 70, 50 मध्ये जर अडकलो तर आपल्याला कॉलेज मिळणं फार अवघड आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 60 मिळाले आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर 75 मिळाले ना, तर माझ्या नजरेत ते दोन्ही विद्यार्थी सारखेच आहेत. कारण दोघांना गव्हर्नमेंट मिळणार नाही. एकाला एक प्रायव्हेट मिळेल आणि एखाद्याला त्याच्यापेक्षा थोडंसं बेटर प्रायव्हेट म्हणू शकतो, पण बेटर प्रायव्हेट वगैरे असं फार काही नाहीये. ते मोरॉरलेस एका लेवल नंतर सगळे कॉलेजेस सारखेच होऊन जातात. म्हणजे ते जे आपल्याला मार्क्स आहेत ना, ते फक्त कागदोपत्री मार्क्स आहेत, की एखाद्याला 75 आले, एखाद्याला 70 आले, एखाद्याला 50 आले, एखाद्याला 40 आले. बाकी तर मग काही इम्पॅक्ट होणार नाही. मग सर काय करावं काय आता? सगळे प्रयत्न करून झाले, मार्क्स वाढत नाहीये, मार्क्स तसंच कॉन्स्टंट आहेत, अभ्यास पण होत नाहीये. तर एक मी तुम्हाला मेजर एक डिसिजन तुम्ही घेऊ शकता, याचा विचार तुम्ही करू शकता. ठीक आहे, ते काय डिसिजन आहे? ते असं डिसिजन आहे बघा, तुम्हाला आतापर्यंत एक गोष्ट कळाली की सीईटी आणि बोर्डमध्ये प्रचंड फरक आहे. सीईटीला नो मॅटर व्हॉट तुम्ही किती पण अभ्यास करा, जर तो प्रॉपर वेनी केला नाही, ते क्वेश्चन्स तुम्ही समजून घेतले नाही, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह केले नाही, टेस्ट अटेम्प्ट केला नाही, तर मार्क्स पडत नाही. म्हणजे फोर्सफुली जरी तुम्ही अजून पुढचे 5-10 दिवस अभ्यास केला, रिव्हिजन केली, तरी आहे ना ते शॉर्ट टर्म मेमरीचा भाग होऊन जाईल. आणि सीईटीला किती पण सोपा पेपर आला, काही जरी आला तरी तिथे थोडेसे वेगळे प्रश्न येणारच आहे. त्यासाठी जी थिंकिंग लागेल ना, रिअल टाइम सॉल्विंग स्किल लागेल ना, ती स्किल जी बिल्ड व्हायला पाहिजे ना, त्यासाठी आपल्याकडे इनफ टाइम नाही आहे. तुम्ही सिलेबस छोटा जरी केला तरी गोष्टी थोड्या बेटर होऊ शकतात, पण इतक्याही बेटर नाही होणार की तुम्ही 60 पासून डायरेक्ट 120ला 130ला जाल. मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय, मला जे वाटतं ते डायरेक्ट मी तुमच्याशी बोलतो. तुम्ही विचार करा, तुमच्या पालकांशी पण बोलू शकता तुम्ही, की आता आपल्याकडे आज 27 तारीख आहे, कोणी 28ला व्हिडिओ बघेल, 29ला बघेल, जे काही 15 दिवस तुमचे साधारण जोपर्यंत सीईटीची एक्झाम होत नाही ना, पुढचे 15-20 दिवस ते याच्यातच जातील. हे प्रचंड टेन्शन मध्ये जातील, करू की नको, करू की नको, हे करू का ते करू, ते करू का ते करू, सगळं अर्धवट प्रिपेअर कराल तुम्ही. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल. कॉम्पिटिशनची चिंता वेगळी, ठीक आहे, ते तर चालू राहील. परत मार्केटमध्ये पण वेगवेगळ्या न्यूज येत राहतात, त्या गोष्टींनी आपण डिस्ट्रॅक्ट होतो, ते वेगळं. हे जे 15 दिवस आहेत ना, हे खूप जास्त क्रुशल आहे. बघा, आपल्याला 2 अटेम्प्ट आहेत, फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट. सीईटीला नाही माहिती की तुम्हाला कुठला अटेम्प्ट महत्वाचा आणि कुठला नाही. बघा, फर्स्ट अटेम्प्टला कॉम्पिटिशन जास्त आहे की सेकंड अटेम्प्टला कॉम्पिटिशन जास्त आहे, त्यांनी फरक पडत नाही. तुम्ही त्या कॉम्पिटिशनला किती प्रिपेअर्ड आहात त्यांनी फरक पडतो. कॉम्पिटिशन जरी कमी आहे, पण तुम्ही जर तुमच्या बेस्टला नाही आहात ना, तर तो कॉम्पिटिशनचा काही फायदा नाही. कमी असून सुद्धा आपण त्याला काही उपयोग आपल्याला होणार नाही. मला हे सजेस्ट करायचं आहे की तुम्ही हे 15 दिवस आहे ना, अर्धवट अभ्यास करण्यापेक्षा, कसं तरी आपण मॅनेज करतोय सीईटी ते करण्यापेक्षा, तुम्ही फर्स्ट अटेम्प्टला आपलं काही होणार नाही हे मान्य करा. म्हणजे सर, म्हणजे आम्ही डिफीट एक्सेप्ट करावी, म्हणजे आम्ही आता माघार घ्यावी? नाही नाही नाही, 2 पावलं माघार यासाठी घ्यायची कारण सेकंड अटेम्प्टला तुम्हाला बेस्ट देता येईल. मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा. आपण जर आताचे पुढचा 1 महिना पकडला, पुढचा 1 महिना आणि त्याच्यानंतरचे 15 दिवस, साधारणतः 45 डेज आहेत सेकंड अटेम्प्टला.
45 डेज इज अ व्हेरी स्ट्रॉंग टाइम. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही फेब्रुवारीमध्ये बोर्डला आलात, जस्ट आता बोर्ड झाली तुमची, आणि त्याच्यानंतर एप्रिलला सीईटी. ॲज गुड ॲज दॅट तीच सिच्युएशन आता आहे. फर्स्ट अटेम्प्ट गेला असं समजा, दॅट डझंट मीन फर्स्ट अटेम्प्टला आपण कमी मेहनत करणार आहोत. मेहनत तेवढीच करायची, पण एका प्लॅननी चालायचं. म्हणजे काय म्हणायचंय सर तुम्हाला, जसं फिजिक्सची गोष्ट करायला गेलो तर आता तुमच्याकडे वेळ आहे तर मॉडर्न फिजिक्स व्यवस्थित करा बाळांनो. मॉडर्न फिजिक्स करा, किंवा एरर असेल, ग्रॅव्हिटेशन असेल, मी टॉपिकची लिस्ट दिली आहे त्याच्याबद्दल चर्चा करत नाहीये. मॅथ्समध्ये पण तुमचे जे जे चॅप्टर्स आहेत, हेवी वेट, केमिस्ट्री आहे, ते करा नीट. कारण काय होईल ना, तुम्ही हे 15 दिवस काही करणार नाही, आणि जेव्हा पेपर तुमचा चांगला जाणार नाही, हा जो पहिला अटेम्प्ट आहे, ज्या पद्धतीने स्कोर येतोय, तर देर इज अ व्हेरी हाय पॉसिबिलिटी. ठीक आहे, मी थोडं डायरेक्ट बोलतोय, तुम्हाला थोडं मनाला वगैरे त्रास होऊ शकतो, पण मला हे नकोय की 15 दिवसानंतर तुम्हाला वाटावं की तुम्ही ही स्टेप घ्यायला पाहिजे होती म्हणून. जसं आपण जेईला करतो, आपण काय केलं, जेईचे आपण स्वप्न बघितले, आपल्याला स्वप्न दाखवले गेले. आपण सीईटीला कधी शिफ्ट झालो, जेईला तोंडाव पडल्यानंतर शिफ्ट झालो. तसं मला हे नकोय की फर्स्ट अटेम्प्टला तोंडाव पडल्यानंतर मग तुम्ही सेकंड अटेम्प्टचं प्रिपेअर करताय. कारण सेकंड अटेम्प्टला काय होणार आहे, परत तेच होणार आहे. 20 तारखेपर्यंत, 19-20 पर्यंत सेकंड अटेम्प्ट आहे आपला. तर तोपर्यंत सगळे जण त्या अटेम्प्टमध्ये बिझी राहतील, पेपर डिस्कशन वगैरे, तुमचा तेवढा अभ्यास होणार नाही, कारण तुमच्याकडे लॉंग टर्म विजन नसेल, काही प्लॅनिंग नसेल. पण जर तुम्ही आता टॉपिक कंप्लीट केले ना, टॉपिक कंप्लीट केल्याने मार्क्स पडतील. सपोज तुम्ही आता मॉडर्न फिजिक्स केलं, किंवा फिजिक्सचे वेगवेगळे टॉपिक, केमिस्ट्री, मॅथ्स, तर फर्स्ट अटेम्प्टला मे बी तुमचा तो सिलेबस कमी प्रिपेअर्ड होईल आणि त्यानुसार कमी मार्क पडतील, ऍक्सेप्टेड. पण तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की लिमिटेड सिलेबस प्रिपेअर करून पण मला त्या सिलेबसच्या आधारावर चांगले मार्क्स पडले. ठीक आहे, बघा 10 गोष्टी हाफ हार्टेडली प्रिपेअर करण्यापेक्षा सीईटी मध्ये 4 गोष्टी व्यवस्थित प्रिपेअर कराव्या. 4 गोष्टींनी सिलेक्शन होईल असं नाहीये, पण दॅट विल गिव्ह यू कॉन्फिडन्स, आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर तुम्ही परत 30 डेज अप्रोच कराल पुढचे, जेव्हा तुम्ही पेपर देऊन बाहेर याल तेव्हा. आणि डेफिनेटली तेव्हा सिलेबसचा कव्हरेज अजून जास्त राहील, कारण तुमचा जो सिलेबस झालाय त्या सिलेबसवर मार्क्स पडतात, हा कॉन्फिडन्स तुमच्यात आहे. उरलेला सिलेबस तुम्ही चांगलं कराल, कारण ती एक प्लॅन स्ट्रॅटेजी आहे, ती एक कॉन्टिन्युअस स्ट्रॅटेजी आहे. आता काय कराल तुम्ही, आता सगळ्या गोष्टी अर्धवट कराल, पेपर द्याल, पॅनिक व्हाल, पेपर नंतर पॅनिक व्हाल, मग 1 महिना काय करू आणि काय नाही, आणि त्या 1 महिन्यात तेवढा वेळ राहणारच नाही, पुन्हा तेच होईल, पुन्हा तेच होईल. म्हणजे एकंदरीतच आपल्याला जे 45-50 डेज मिळाले त्याचा आपण इफेक्टिव्ह प्लॅनिंग केलीच नाही. सध्या कोणीच बोलत नाही, सेकंड अटेम्प्ट बद्दल कोणीच बोलत नाही. अरे बाबा, ज्याला 60, 70, 80 मार्क्स येत आहेत, 80 पण ठीक आहे, जाऊ द्या, 60, 70 येत आहेत, 50 येत आहेत, ते लेकरू कसं जाणार आहे 100+, कसं जाणार आहे 110+? हा सर, आम्ही पॉडकास्ट बघितले, अरे अशा लाखोंमधून 1-2 जणांचं होतं रे, असं सगळ्यांचं होत नाही. थोडंसं प्रॅक्टिकल विचार करा, मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय. आपल्या पालकांशी डिस्कस करा. मला माहिती आहे तुमच्या मनात ही भीती होईल की सर फर्स्ट अटेम्प्टला मार्क्स नाही आले तर पॅरेंट्सला प्रॉब्लेम होईल, पण मग तुम्ही हे जे आता मेहनत करा ना, तुम्ही ते दाखवा पेरेंट्सला, त्यांना विश्वासात घ्या, त्यांना रियालिटी सांगा की एवढे एवढे मार्क्स पडतायत, असा इश्यू होतोय. हे बघा, या व्हिडिओचा अर्थ असा घेऊ नका तुम्ही की सर आम्ही फर्स्ट अटेम्प्टला मग आता रिलॅक्स होऊन जा. नाही, तुम्ही जर एक अटेम्प्ट तुमचा कॉम्प्रोमाइज म्हणण्यापेक्षा जर तुम्ही एक स्टेप मागे जातायत ना, तर तुमचं प्रिपरेशन डबल असलं पाहिजे. कारण विद्यार्थी पॅनिक करतील ओव्हरऑल, पण तुम्ही जर जास्त प्रिपेअर केलं आता, कारण तुम्हाला आता रिस्क काहीच नाहीये, तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने स्कोर करू शकाल. आणि मग ती केस पॉसिबल आहे की पुढच्या 45 डेज मध्ये तुम्ही 60 पासून 120ला जाऊ शकता. दॅट इज पॉसिबल. पण या 15 दिवसात जर तुम्ही जे फॉलो करताय ते राहिला, माझं असं प्रामाणिकपणे मत आहे की रिझल्ट विल नॉट कम. असं मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय, यासाठी सांगतोय की नंतर तुम्हाला ते वाईट वाटायला नको, नंतर मग वाटायला नको अरे यार त्या 15 दिवसात का केलं. कारण एक स्पष्ट माझं मत आहे, आउट ऑफ माय ऑल एक्सपिरियन्स, जो माझा टीचिंग फील्डमध्ये ॲज अ स्टुडंट पण होतो, स्टुडंट फील्डमध्ये पण, म्हणजे स्टुडंट असताना पण, की मार्क याचे मार्क्स मिळत नाही रे, की फर्स्ट अटेम्प्ट आहे की सेकंड अटेम्प्ट आहे की फ्रेशर आहे की रिपीटर आहे. नाही, सब्जेक्टला पाहिजे. तुम्ही त्या सब्जेक्टची जी डिमांड आहे ती कंप्लीट करा, त्याचा कन्सेप्ट समजा, त्याची व्हरायटी ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा, बऱ्याच गोष्टी करा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरच मार्क्स पडतात. मग तुम्ही ते 10 दिवसात करा का 100 दिवसात करा, त्यांनी मॅटर करत नाही. मग यू आस्क युअर सेल्फ, पुढच्या 15 दिवसात तुम्ही ते करणार आहात का? माय आन्सर इज नाही, तुम्ही नाही करणार. तुम्ही काय कराल, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी कराल. ह्या चॅनलवरून हे बघितलं, त्या चॅनलवरून ते बघितलं, कुठेतरी फॉर्म्युले वाचले, भराभर फॉर्म्युले वाचले, रिव्हिजन केली, कशी तरी अर्धवट केली, आणि त्या अर्धवटच्या जोरावर सीईटीला जाल, आणि पेपर तुम्हाला माहिती कसा असतो. सो अगेन तुम्हाला ते मग तो पर्सेंटाईलचा इश्यू होऊन जाणार आहे. ठीक आहे, मी काय म्हणतोय ते सिरियसली लक्ष द्या. तर घ्या, थोडासा वेळ घ्या तुम्ही, है ना, टेन्शन देत नाही तुम्हाला मी. थोडं रिअलिस्टिकली काहीतरी पॉझिटिव्ह करता येईल, अजून पण वेळ आहे ना बेटा, अजून पण. कारण बघा, मी किती केलं आता, मी रिपीटेड क्वेश्चनला आता ते आणलं. ठीक आहे, रिपीटेड क्वेश्चन मधून 3-4 प्रश्न निघतील तुमचे.
पण किती करणार आहे रे, किती करणार आहे? ऍट द एंड ऑफ द डे सब्जेक्टच्या पुढे मी पण छोटा आहे ना. सब्जेक्ट इज सुप्रीम. जोपर्यंत तुम्ही त्या सब्जेक्टला जस्टिस देत नाही ना, तोपर्यंत सब्जेक्ट तुम्हाला मार्क्स देणार नाही. तर थोडंसं पालकांशी डिस्कस करा. ठीक आहे, मागच्या चुका तुमच्या काही झाल्या असतील, पण बेटर लेट दॅन नेव्हर ना. असं तर नाही बघा, जर तुम्हाला सीईटीने सेकंड अटेम्प्टच दिला नसता तर तुमचं काय झालं असतं? मग तुम्ही 15 दिवसात जे करायचं ते केलं असतं, नंतर डायरेक्ट ड्रॉप घ्यावं लागलं असतं ना. ॲज गुड ॲज दॅट. कळतंय का मी तुम्हाला काय म्हणायचा प्रयत्न करतोय? हे जे व्हिडिओज असे जे बनवतो ना, हे एक्झाम नंतर बनवतात, पण मी आधी बनवतोय. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना आतून कन्व्हिक्शन असेल की नाही सर मी करून घेईल, मी राईट डायरेक्शनने मेहनत करतोय, फर्स्ट अटेम्प्टलाच मी करेल, बेटा तुम्ही त्या पाथने जा. जे तुम्हाला वाटतं ना ते सत्य. मी माझा पर्स्पेक्टिव्ह सांगतोय माझ्या अनुभवाने. जर तुम्हाला वाटतंय की येस दॅट इज द वे, मी फक्त माझं काम आहे की तुम्हाला अल्टरनेटिव्ह वे सांगा. करा, तुम्ही पॅरेंट्सशी डिस्कस करा, थोडं शांत बसा. ठीक आहे. आणि मग एक निर्णय घ्या, जो काही निर्णय घ्याल, आणि गो टू अकॉर्डिंग टू द प्लॅन. बघा, थोडासा पेन तुम्हाला सहन करावा लागेल. मे बी पहिल्या अटेम्प्टला जेव्हा मार्क्स येणार नाही तेव्हा तुम्ही असं स्वतःला कन्व्हिन्स करू शकता की नाही सर मार्क्स यासाठी नाही आले कारण मी पूर्ण सिलेबस नव्हता केला किंवा मी कॉम्प्रोमाइज केला माझा फर्स्ट अटेम्प्ट. हे तुमचं रिझन असू शकतं, पण लॉंग टर्म मध्ये तुमचे मार्क्स येतील कारण सब्जेक्टची रिक्वायरमेंट मीट होईल. तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल. जेव्हा त्या रिक्वायर्ड सिलेबसवर तुमचा मार्क्स येतील ना, तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल. ठीक आहे. व्यवस्थित डिस्कस करा, बघा काय निर्णय घेताय. तुमचा भविष्याचा प्रश्न आहे. कारण काय मे नंतर हे सगळं जे चालू आहे आता, सगळे 2026 बॅच वगैरे जे काही चालू आहे, सीईटी वगैरे, हे एकदा मे 15 झालं बेटा, जे काही तुमचा सेकंड अटेम्प्ट आहे, लगेच दुसरी बॅच येते, मग सगळं विसरून जातात. काय कोण काय काहीच संबंध नसतो. मला माहिती आहे, मी या सगळ्यातून गेलेलो आहे, वेगवेगळ्या एक्झाम्स दिलेल्या आहे, मला पण भरपूर गोष्टींचा अनुभव आहे. तो म्हणजे ना, मी टाइमच्या पुढे जाऊन बघायचा प्रयत्न करतोय की टाइमच्या पुढे काय वाटेल एखाद्या विद्यार्थ्याला, आणि त्यांनी टाइमच्या मागे जाऊन काय करायला लागेल, म्हणजे काय करू शकतो तो आता. तर बघा, याच्यावर विचार करा, निर्णय घ्या, कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय काय नाही. त्याच्यावर मी रिप्लाय करायचा ट्राय करेल किंवा एखादा अजून व्हिडिओ बनवू. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही जे करताय ते बरोबर करताय तर गो विथ इट. फक्त त्याचे रिझल्ट पेपरवर रिफ्लेक्ट झाले पाहिजे, कन्सेप्ट स्ट्रॉंग असल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी. अजून काय लागत असेल तर कमेंट करा. ठीक आहे, ऑल द बेस्ट.